फायनली आम्ही पोहोचलो आहे आमच्या डेस्टिनेशनवर. सातारा हे महाराष्ट्रातील एक ऐतिहासिक आणि सुंदर शहर आहे. 18 तासाच्या प्रवासानंतर आम्ही सातारा पोहोचलो. सकाळी हॉटेलला गेलो, फ्रेश झालो आणि नाश्त्यामध्ये आम्ही उत्तपम खाल्ला. उत्तपम खाल्ल्यानंतर दिवसभर काय करणार, कारण आज ग्रूमिंग नव्हती. आता मग काय करायचं, तर जेवण. दुपार झाली आणि जेवण करायला आम्ही वर आलो. ओपन टेरेस बाहेर असे छान टेबल वगैरे लागलेले आणि आतमध्ये पण होते, पण एवढा छान थंड वारा होता तर आम्ही विचार केला की बाहेरच बसायचं आणि बाहेर बसून छान जेवण करायचं. तुम्हाला सांगते, नागपूरपेक्षा इथे टेम्परेचर जे आहे ते खूप कमी आहे. नागपूरचा उन्हाळा, ती ऊन, आणि इथे काहीच नाही आहे. सातारा सांगते मी तुम्हाला, एवढं थंड थंड सगळं वाटतंय. आणि आम्ही ट्रेनने आलो. आजूबाजूला सगळीकडे खूप पहाड आणि असं वाटलं पहाडांच्या मध्ये सातारा आहे. तर 4-5 वाजता रात्री थंडे वारे वाहतात. लेट्स स्टार्ट विथ मसाला पापड. साहेबांचा फेवरेट मसाला पापड. मला एवढा काही आवडत नाही. जेवण झालं, थोडा रेस्ट केला आणि मग संध्याकाळी आम्ही गेलो उत्तर चिदंबरम नटराज मंदिरमध्ये. त्या मंदिराबद्दल सगळी माहिती मी तुम्हाला नेक्स्ट रीलमध्ये नक्कीच देणार आहे. आणि आज होती संकष्ट चतुर्थी, तर चल म्हटलं गणपतीचंही दर्शन होऊन जाईल, म्हणून मग आम्ही मंदिरात गेलो. संध्याकाळी परत आलो. यांनी एक ऑनलाईन क्लास कंप्लीट केला. आजचा डिनर मेनू होता चायनीज. ऑर्गनायझर्स बोलले की मॅम चायनीज खूप छान मिळतं, चला आज जेवण नका करू, चायनीज काहीतरी टेस्ट करा. खाणं पिणं झालं, घरी आलो आणि एवढ्या ह्याच्यात माहीत नाही माझा आवाज खरंच खूप बसलाय. असा होता आमचा डे 1. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.